नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धाग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। येणाऱ्या 4 जून जे राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर आतापर्यंत आपले भाग 2 पूर्ण झालेत। आज आपण पाठ क्रमांक 3 जो आहे तो इथे कव्हर करणार आहे। प्रत्येक प्रश्नांचं तुम्हाला विस्तृत विश्लेषण या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने हे जे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत करायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चरमध्ये कन्सेप्ट असतील, फॅक्च्युअल डेटा असेल, त्याचबरोबर करंट अफेअर्स रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये 4 पर्यायावरती विश्लेषण उत्तरासहित मी सांगणार आहे। लेक्चर खूप महत्त्वाचं असेल, लेक्चर शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी बघायचं आहे। आपली सिरीज चालू झालेली आहे, याच्या आधी 2 जे पार्ट झालेत ते देखील सर्वांनी व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत। चला तर मग आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूयात। तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे की लकडावाला कार्यगट आणि तेंडुलकर या बाबतीमध्ये लकडावाला आणि तेंडुलकर समितीचे सुचवलेल्या दारिद्र्य मोजमापामधील पद्धतीचा एक फरक आहे की यामध्ये काय केलं होतं। तेंडुलकर समितीने कॅलरीज मूल्यामध्ये जो आहे तो बदल केला होता, कॅलरीज मूल्यामध्ये बदल केलेला होता असं सांगितलेलं आहे पहिल्या विधानामध्ये। दुसऱ्या विधानाचा विचार केला तर तेंडुलकर समितीने दारिद्र्य टोपलीमध्ये बदल केलेला होता। 2004-5 मध्ये लकडावाला समितीनुसार 2.5 दारिद्र्य आहे, तर तेंडुलकर समितीच्या नुसार या ठिकाणी 37.2% दारिद्र्य आहे असं या समितीने काय केलं होतं या ठिकाणी सांगितलेलं होतं। प्रश्न व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला विचारले की काय खरे आहे यामध्ये, विधानामध्ये काय खरे आहे म्हणजे बरोबर विधाने इथे तुम्हाला ओळखायची आहेत। व यामध्ये तेंडुलकर गटाचा विचार केला तर कॅलरीज मूल्यामध्ये बदल केला, तर हे विधान चुकीचं आहे, कारण तेंडुलकर गटाने तर कॅलरीज मूल्याचा वापरच केलेला नव्हता। तेंडुलकर गटाने जो आहे कॅलरीज मूल्याचा याच्यामध्ये वापरच केलेला नव्हता, त्यामुळे इथे अविधानाचा विचार करता अविधान म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन कट होत असतो, इलिमिनेट होतो। ऑप्शन क्रमांक पहिला देखील कट होतोय। मग जर राहता तिकडे ब, क आणि नुसतं क। तेंडुलकर दारिद्र्य टोपली होती हे अगदी बरोबर आहे। अन्न आरोग्य वगैरे 4-5 मध्ये लकडावाला यांनी जे आहे दारिद्र्य टक्केवारी इथं थोडी जास्त लक्षात ठेवायचं, इथं मिस्टेक आहे टायपिंग, 37.2% दारिद्र्य। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सेकंड ब आणि क हे या प्रश्नाचं काय आहे अचूक उत्तर आहे। ब आणि क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर। थोडी तर आकडेवारी बघून घ्यायची आपल्याला। तेंडुलकर समिती स्थापना 2005 मध्ये आणि या समितीने आपला अहवाल 2009 मध्ये सादर केलेला होता आणि अहवालामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या की अहवालाच्या बाबतीमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण तरतूद सांगितलेत की टोटल दारिद्र्य हे 2011-12 मध्ये 21.9% आहे असं सांगितलेलं होतं। तर रंगराजन समिती जी आहे रंगराजन समितीने टोटल दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते किती सांगितलेलं होतं रंगराजन समितीने 29.5% 2011-12 मध्ये। लकडावाला कार्यगटाच्या बाबतीमध्ये 2400 आणि 2100 कॅलरीज मूल्य व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात। ग्रामीण भागासाठी किती कॅलरीज मूल्य, शहरी भागासाठी किती कॅलरीज मूल्य याच्यावर प्रश्न विचारला जातो। ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज विचारात घेतले जातात, तर शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज मूल्य विचारात घेतलं जातं असतं। आणि लकडावाला कार्यगटाची स्थापना जी आहे म्हणजे 1989 मध्ये स्थापना झाली आणि 1993 मध्ये यांनी आपला अहवाल लकडावाला कार्यगटाने आपला अहवाल काय केला होता यामध्ये मांडलेला होता। दारिद्र्य टॉपिक अतिशय महत्त्वपूर्ण असतो, याच्यावरती प्रश्न हमखास विचारले जातात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करून ठेवायचा आहे। इथे आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे। सेकंड प्रश्न आहे उत्पादन तंत्रज्ञानामध्ये बदल झाल्यामुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते। इथे पहिला ऑप्शन दिलेला आहे न्यून बेरोजगारी असेल, चक्रीय बेरोजगारी असेल, घर्षणात्मक बेरोजगारी असेल आणि चौथा ऑप्शन आहे हंगामी बेरोजगारी असेल। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर लवकरात लवकर सर्वांनी सांगायचं आहे। यामध्ये उत्पादन तंत्रज्ञानामध्ये बदल, आता बेरोजगारी याची डेफिनेशन क्लिअर असली पाहिजे। बेरोजगारी म्हणजे काय तर काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, मात्र जर तुम्हाला रोजगार मिळत नसेल तर त्यांना काय म्हटलं जातं बेरोजगार असं म्हटलं जातं। काम करण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, मात्र जर तुम्हाला रोजगार मिळत नसेल तर त्यांना अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं। काय म्हटले जाते अनएम्प्लॉयमेंट म्हटलं जातं। मग यामध्ये चक्रीय बेरोजगारी तेजी मंदीच्या मंदीमध्ये जी बेरोजगारी निर्माण होते, आता अशा प्रकारची बेरोजगारी भारतामध्ये नाही तर विकसित देश उदाहरणार्थ अमेरिकेसारख्या देशामध्ये अशा प्रकारची बेरोजगारी तुम्हाला दिसून येणार आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे घर्षणात्मक बेरोजगारी, ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे घर्षणात्मक बेरोजगारी। आता घर्षणात्मक बेरोजगारी ज्यावेळेला एखादा नवीन उद्योग येतो आणि जुन्या उद्योगाला तिथून बाहेर काढतो, त्यावेळेला जुन्या उद्योगामध्ये जे काही लोक गुंतलेले असतात त्यांना कामावरून काय केलं जात असतं कमी केलं जात असतं,
त्यावेळेला ते जे बेरोजगार असतात त्यांना घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं. याच्याबरोबर अजून एक व्यवस्थित म्हणजे महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. आणि संरचनात्मक बेरोजगारीचा विचार केला तर या दोन्हीही बेरोजगारीच्या प्रकारांना कोणती बेरोजगारी म्हटलं जातं, तर यांना नैसर्गिक बेरोजगारी असं संबोधले जाते. नैसर्गिक बेरोजगारी असं याला म्हणतात. घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक देखील उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे जी बेरोजगारी निर्माण होते त्याला घर्षणात्मक बेरोजगारी असे संबोधले जात असते. या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक आन्सर आहे. आपण दोन्हीच्या दोन्ही प्रश्न खूप व्यवस्थितरित्या याचं स्पष्टीकरण काय केलंय आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मानव विकास निर्देशांक. ज्ञानाची सुगमता हा आयाम मोजण्यासाठीचे काय विचारात घेतले जाते याच्यामध्ये प्रौढ साक्षरता असेल पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे माध्यमिक शिक्षण, तिसरा ऑप्शन आहे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष आणि चौथा ऑप्शन आहे अपेक्षित शैक्षणिक वर्ष. आता HDI म्हणजेच मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीमध्ये हा जो आहे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं त्याला संबोधलं जातं. हा इंडेक्स युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यामार्फत काउंट केला जात असतो 1990 पासून. आणि याचे जनक जे आहेत ते पाकिस्तानचे व्यक्ती आहेत, त्यांना महबूब उलक असे म्हटले जाते. आणि प्रेरणा जी आहे ती महबूब उलक आणि एक भारतीय व्यक्ती ज्यांना अर्थशास्त्राचं नोबेल देखील देण्यात आलं होतं ते म्हणजे कोणते तर डॉक्टर अमर्त्य सेन. या दोन व्यक्तींच्या प्रेरणेतून मानव विकास निर्देशांक काय केला जात असतो आपल्या देशामध्ये काउंट केला जात असतो. कोणता इंडेक्स, तर मानव विकास निर्देशांक काढला जातो. आता याच्यामध्ये प्रौढ साक्षरता तर येणार नाही कारण ज्ञानाची सुगमता प्रौढ साक्षरता नसेल, माध्यमिक शिक्षण नसेल. तर यामध्ये काय आहे शालेय शिक्षणातील सरासरी वर्ष आणि अपेक्षित शैक्षणिक वर्ष. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क आणि ड ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीमध्ये याचे 3 आयाम महत्त्वाचे असतात ते म्हणजे कोणते, तर आरोग्य, त्यानंतर आहे शिक्षण आणि त्यानंतर आहे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे राहणीमान. हे 3 आयाम विचारात घेऊन काय केलं जात असतं या ठिकाणी मानव विकास निर्देशांक काढला जातो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो आहे तो UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्यामार्फत या म्हणजेच UNDP यांच्यामार्फत मानव विकास निर्देशांक काउंट केला जात असतो. यामध्ये जो आहे या 189 देशामध्ये भारताचा रँक तुम्हाला माहित असला पाहिजे. आता रिसेंटली 132व्या क्रमांकावरती भारत आहे. हा 0 ते 1% याच्यामध्ये काउंट केला जात असतो. कशामध्ये 0 ते 1% हा जो इंडेक्स आहे हा काउंट केला जात असतो. विविध प्रकारचे इंडेक्स तुम्हाला माहित असले पाहिजेत. त्याच्यामध्ये MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, त्यानंतर GII असेल हा एक इंडेक्स असेल क्लिअर करायचा आहे. त्यानंतर ग्लोबल हंगर इंडेक्स हे सर्व आयोगाच्या दृष्टिकोनातून सर्व महत्त्वाचे इंडेक्स आहेत. हे व्यवस्थित तुम्हाला क्लिअर करावे लागतील. चला तर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बँकांनी पतनिर्मिती केल्यामुळे, आता बँका पतनिर्मिती करतात म्हणजे नक्की काय करतात, बँका पतनिर्मिती करतात म्हणजे याच्यामध्ये नक्की काय करत असतात हे तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचं आहे. बँका ज्या वेळेला काय करतात याच्यामध्ये की कर्ज घेतात आणि त्या कर्जातून ग्राहकांना लोकांना काय करतात कर्ज देतात. त्याला क्रेडिट क्रिएशन असं म्हटलं जातं. आणि क्रेडिट क्रिएशनमुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढीची परिस्थिती निर्माण होत असते. काय होत असते, चलनवाढीची परिस्थिती निर्माण होत असते. बाजारामध्ये प्रत्यक्ष पैशामध्ये जास्त किमतीचे व्यवहार होतात आणि चलनवाढ याच्यामध्ये आटोक्यात येत असते. असं इथं सांगितलेलं आहे. पतनिर्मिती केल्यामुळे चलनवाढ आटोक्यात येते हे कधीच होऊ शकत नाही कारण इथं चलनवाढ उलट वाढणार आहे. कारण जेवढा पैसा मार्केटमध्ये जास्त येतो तेवढी लोकांची डिमांड काय होते याच्यामध्ये वाढत असते, मागणी वाढते. लोकांची मागणी वाढली की त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये काय होते वाढ होत असते. यामध्ये या प्रश्नाचा विचार केला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ बरोबर आहे. बाजारामध्ये प्रत्यक्ष पैशामध्ये जास्त किमतीचे व्यवहार होतात प्रत्यक्ष पैशामध्ये कारण पतनिर्मिती झाली याचा अर्थ ग्राहकांकडे जास्त पैसा आला आणि ग्राहकांकडे जास्तीचा पैसा आल्यामुळे विक्रेता काय करतो आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवतो. म्हणजेच इथं इन्फ्लेशन होत आहे. पहिल्या लाईनमध्ये एकच बाब लक्षात ठेवायची इथं की काय होणार आहे इन्फ्लेशन होणार आहे. इन्फ्लेशन आटोक्यामध्ये येणार नाही त्यामुळे ब विधान जे आहे ते इथे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 अ विधान बरोबर आहे आणि ब विधान काय आहे इथे चुकीचं आहे. यामध्ये खालील विधाने तुम्हाला वाचायची आहेत आणि प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत आणि काय खरे आहे म्हणजे बरोबर काय आहे हे याच्यामध्ये निवडायचंय. लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वांनी हे लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत बघायचं आहे कारण येणाऱ्या एक्झाममध्ये राज्यसेवा असेल किंवा अदर ज्या काही एक्झाम असतील भविष्यामध्ये तुम्हाला खूप याचे फायदे होणार आहेत. खूप दिवसानंतर आपल्या समोर या
सर्व बाबी व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसत आहेत की कशा पद्धतीने मांडणी केली जात आहे प्रत्येक प्रश्नाची। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे। वस्तूंची मागणी वाढली की वस्तू महाग होतात, हे साधं आहे की वस्तूंची मागणी वाढली, एखाद्या वस्तू आणि सेवांची तुम्ही जर डिमांड करत असाल तर अशा वेळेला त्या वस्तू आणि सेवाचा जो मालक आहे तो त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये काय करतो, वाढ करत असतो। महाग होऊन ही मागणी वाढणाऱ्या वस्तूंना जिपेन वस्तू असे म्हणतात, हे अगदी बरोबर आहे। कारण जिपेन वस्तूंच्या बाबतीमध्ये एक नियम आहे की वस्तू महाग झाल्या की मागणी वाढते आणि वस्तू आणि सेवांच्या किमती कमी झाल्या की वस्तू आणि सेवांची मागणी देखील कमी होते, त्याला जिपेन गुड्स असे म्हणतात। हे अतिशय म्हणजे या दोन्ही विधानांचा विचार केला तर दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत। पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधाने इथे खरी आहेत। मागणी वाढली, वस्तू आणि सेवांची मागणी वाढली की वस्तू आणि सेवा महाग होतात, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये भाववाढ किंवा चलनवाढ किंवा महागाई असं देखील म्हणत असतो। आणि ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ होते म्हणजे महागाई वाढते त्यावेळेला मागणी देखील वाढते, मागणीमध्ये वाढ होते। आणि ज्या वेळेला चलन घट होते अर्थव्यवस्थेमध्ये त्यावेळेला मागणीमध्ये घट होते, त्याला काय म्हणतात, जिपेन गुड्स असे त्याला संबोधले जाते। कोणत्या गुड्स संबोधले जाते, त्याला जिपेन गुड्स। अर्थव्यवस्थेमध्ये असे विविध प्रकारचे जे नियम आहेत ते क्लिअर करायचे तुम्हाला, कारण यावरती प्रश्न विचारले गेलेत खूप सारे आतापर्यंत एमपीएससीने। काय खरे आहे काय खरे नाही हे व्यवस्थित एकदम ॲक्युरेट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये वस्तूंची मागणी वाढली की वस्तू महाग होतात असतात, महाग होऊन ही मागणी वाढणाऱ्या वस्तूंना जिपेन वस्तू असं म्हटलं जातं। काय खरे आहे तर अ आणि ब हे दोन्हीच्या दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत। आणि ज्यावेळेला वस्तू आणि सेवांची मागणी कमी होते त्यावेळेला विक्रेता देखील आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती कमी करतो, म्हणजे इथे नियम वेगळा आहे। पण जिपेन गुडच्या बाबतीमध्ये नियम हा पूर्णतः विरुद्ध होत असतो, कारण वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या की असं का होतं, तर किमती वाढले की आपल्याला भीती असते, एक ठराविक किंमत पार केल्यानंतर आपल्या ते कुवतमध्ये नसते की ती वस्तू आणि सेवा खरेदी करणे। अशा वेळेला किमती वाढत असताना आपण मार्केटमध्ये जातो आणि डिमांड करतो आणि वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होत असताना आपल्याला एक अपेक्षा असते की त्या वस्तू आणि सेवांच्या किमती अनेक कमी होतील, म्हणजे अजून कमी होईल। अशा वेळेला त्या वस्तू आणि सेवांची आपण काय करत नाही, डिमांड करत नाही, त्या वस्तू आणि सेवांची आपण मागणी करत नाही। म्हणजेच त्या वस्तू आणि सेवांच्या बाबतीमध्ये चलनघट झालेले त्या वस्तूंना आपण कधीच डिमांड करत नाही, त्याला त्या नियमनाला कोणता नियम असे म्हटले जाते तर जिपेन गुड्स असे त्याला संबोधले जात असते। नेक्स्ट, यामध्ये आपल्या विविध प्रकारच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या लॉन्च झालेले, सर्वांनी लवकरात लवकर त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत। अतिशय या ठिकाणी योग्य पद्धतीने प्रत्येक घटकाचे प्रत्येक पॉईंटची मांडणी तुम्हाला या प्रत्येक बॅचेसमधून केलेली दिसून येईल। ह्या सर्व बॅचेस असतील, यामध्ये राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, त्याचबरोबर वन डे रिव्हिजन बॅच देखील आपली ॲप्लिकेशन, त्यासाठी सर्वांनी स्पर्धाग्राम या नावाचं ॲप्लिकेशन लवकरात लवकर डाउनलोड करायचं आहे। एक नव्याने सुरुवात तुमच्यासमोर हे सर्व आम्ही घेऊन आलेलो आहोत। आणि त्याचबरोबर याच्यामध्ये संयुक्त गट ब आणि क ही जी कंबाईन एक्झाम आहे आणि त्याच्या मेन्स त्याच्या देखील बॅचेस लवकरात लवकर सर्वांनी परचेस करायचे आहेत। वनसेवा, कृषी सेवा, तांत्रिक सेवा ही एकत्रित एक्झाम ज्या आहेत त्याच्याही बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत, त्याही सर्वांनी लवकरात लवकर बघून घ्यायच्या आहेत। तुमच्या जर काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्हाला फोन नंबरही दिलेला आहे, याच्यावरती सर्वांनी संपर्क साधायचा आहे, तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाईल। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। चालणारी चलनवाढ अर्थव्यवस्थेसाठी उपकारक असते आणि याचा दर 3 ते 7 किंवा 7 ते 10 पर्यंत, म्हणजे 7 पेक्षा 10 देखील होऊ शकतो। काय खरे आहे ओळखायचं आहे। रिझर्व्ह बँकेने भारत सरकारच्या सल्ल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चलनवाढीच्या दराची 2 ते 6% ही पातळी निश्चित केलेली आहे, हे देखील अगदी बरोबर आहे। याच्यामध्ये काय खरे आहे ओळखायचं होतं तुम्हाला। आता चलनवाढीचे प्रकार, चालणारी चलनवाढ, पळणारी चलनवाढ आणि बेसुमार चलनवाढ असे चलनवाढीचे एकूण 4 प्रकार आहे। आणि अर्थव्यवस्थेला सर्वात महत्त्वाची चलनवाढ म्हणजे ती कोणती, वॉकिंग चालणारी चलनवाढ, जी की 3 ते 7 किंवा 10% पर्यंत जास्तीत जास्त असते, त्याला चालणारी चलनवाढ असे संबोधले जाते। पळणारी चलनवाढ असेल ती 10 ते 20% दरम्यान असते। किती टक्के दरम्यान असते, 10 ते 20% दरम्यान असते। आता या प्रश्नाचा महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण पहिल्यांदा बघूया, तर ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। वरीलपैकी सर्वच्या सर्व विधाने इथे बरोबर आहेत, सर्व विधाने बरोबर आहेत या ठिकाणी, कारण तुम्हाला दिसतंय की 3 ते 10% दरम्यान असते, अगदी बरोबर आहे। आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2 ते 6%, कारण यासाठी एक समिती देखील होती, ती म्हणजे उर्जित पटेल समिती, मॉनेटरी पॉलिसी कमिटी जी आहे ती उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली होती। कोणाच्या अध्यक्षतेखाली,
तर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली होती आणि त्याचा रेट 2 ते 6% त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, प्लस मायनस 2% चालू शकतो तो, प्लस मायनस. ओके, हे विचारात घ्यायचंय तुम्हाला याच्यामध्ये. आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालणारे चलनवाढ महत्वाचे आहे आणि जे बेसुमार असते ती किती असते, 20 ते 100% दरम्यान जी चलनवाढ असते त्याला बेसुमार चलनवाढ असे संबोधले जाते. पुढील क्वेश्चन, WPI चलनवाढ मापनाच्या ह्या 2 पद्धती असतात, WPI आणि CPI, कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स. या 2 बेसिसवरती काय केलं जातं, इन्फ्लेशन काउंट केलं जात असतं. WPI मुख्यतः उत्पादकांच्या किमतीशी निगडित आहे, तर हे ग्राहक उपभोग खर्चाशी निगडित आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन काय आहेत, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3, दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत. मग यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तर चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन कशा पद्धतीने काढले जातं, तर WPI होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरं काय CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स. आता WPI मध्ये फक्त गुड्स म्हणजे वस्तूंचा विचार केला जातो, तर CPI मध्ये वस्तू व सेवा यांचा विचार केला जातो, म्हणजे यांचा बेस शेअर देखील गृहीत धरलं जातं. WPI मध्ये 697 ज्या गुड्स आहेत त्याच्या बेसवरती काय केलं जातं, इन्फ्लेशन काउंट केलं जात असतं. आणि CPI मध्ये ग्रामीण भागासाठी जे आहे ते 448 गुड्स अँड सर्व्हिसेस आणि शहरी भागासाठी 460 गुड्स अँड सर्व्हिसेस. कधी कंबाईन म्हणजे CPI कंबाईन देखील काउंट केला जात असतो याच्यामध्ये. आणि तो कोणामार्फत काउंट केला जातो, तर CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस याची स्थापना 1954 मध्ये आणि याचं कार्य चालू झालंय 1955 मध्ये. आपल्या देशातील GDP मोजण्याचं काम देखील यांच्यामार्फतच केलं जात असतं. आपल्या देशामध्ये GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कन्सेप्ट समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या बॅचेसमध्ये ही कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. मग इन्फ्लेशन याच्या 2 पद्धती मापनाच्या आपण बघितलेल्या आहेत, WPI आणि CPI होलसेल प्राइस इंडेक्स आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स. यावरती वारंवार आयोगाकडून प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत, तर बरोबर आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरण समिती चलनविषयक धोरण ठरवताना चलनवाढीचे कोणते निर्देश विचारात घेत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक धोरण समिती. आता मौद्रिक धोरण म्हणजे काय, ह्या बाबी देखील क्लिअर असल्या पाहिजे. पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपली पॉलिसी आखते त्याला काय म्हटलं जातं, तर याला मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच मौद्रिक धोरण असे त्याला संबोधले जात असते. मग या संदर्भात कोणता निर्देश विचारात घेतला जातो चलनवाढीचे धोरण म्हणजे ठरवताना, तर WPI दिले इकडे, होलसेल प्राइस इंडेक्स पहिलं अ विधान दिलेलं आहे. बी विधानाचा विचार केला कंझ्युमर प्राइस इंडेक्स कंबाइंड, इथं बी विधानामध्ये दिलेलं आहे. सी विधानाचा विचार केला IW इंडस्ट्रियल वर्कर आणि एअर ॲग्रिकल्चर लेबर असे हे 4 ऑप्शन दिलेत. मग याच्यावरून तुम्हाला पर्यायी जर विचार केला तर चलनवाढी मापनाची पद्धत ही CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ओके, ब विधान आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. कंबाईनचा विचार केला तर ग्रामीण भाग, यामध्ये कंबाईन म्हणजे काय, तर ग्रामीण भाग आणि दुसरा जो आहे तो म्हणजे कोणता भाग, तर शहरी भाग. आता ग्रामीण भागासाठी एकूण किती वस्तू विचारात घेतल्या जातात, वस्तू आणि सेवा, तर 448 वस्तू व सेवा विचारात घेतल्या जातात. तर शहरी भागासाठी 460 वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जात असतात. यांचं बेस इयर हे जे आहे ते 2011-12 आहे की ज्या वर्षामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये जास्त चढ उतार झालेला नसतो त्यांना बेस इयर म्हणजे आधारभूत वर्ष असं म्हटलं जातं. GDPच्या बाबतीमध्ये देखील आधारभूत वर्ष काउंट केले जात असतात. GDPच्या बाबतीमध्ये देखील रिसेंटली 2017-18 असणार आहे रवींद्र ढोलकिया समितीच्या शिफारसीनुसार, पण 2011-12 हे आपल्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं बेसिक वर्ष म्हणून काय केलं जात असतं, गणलं जात असतं. ग्रामीण भागासाठी 448 वस्तू आणि शहरी भागासाठी 460 वस्तू ह्या विचारात घेऊन CPI कंबाइंड काउंट केला जातो. आता CPI कंबाइंड हा कोणामार्फत काउंट केला जातो या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे तुमच्या. CPI कंबाइंड हा जो आहे तो CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस यांच्या मार्फत काउंट केला जात असतो. पण रिसेंटली CSO आणि NSSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस यांचं जे आहे ते एकत्रीकरण नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन मध्ये करण्यात आलेलं आहे. कशामध्ये, नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन मध्ये याचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कंबाइंड. अतिशय डीप मध्ये आपण प्रश्नांचा अभ्यास करतोय आणि व्यवस्थित टॉपचं लेक्चर तुमच्यासाठी असेल.
शेवटपर्यंत लेक्चर हे सर्वांनी बघायचं आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ब विधान फक्त। यानंतर मध्यवर्ती बँकेचे कार्य, आपल्या देशाची रिझर्व्ह बँक, रिझर्व्ह बँकेबाबत सर्वच घडामोडी तुम्हाला खूप क्लिअर असल्या पाहिजेत। चलनाचे नियमन करणे असेल, किंमत स्थिर राखणे असेल, त्याचबरोबर राजकोषीय रोजगारक्षम बनवणे, अर्थव्यवस्था, बँकांना संकटकाळी मदत करणे आणि ई दिलेला आहे राजकोषीय स्थिरता राखणे। इथं एक कन्फ्युजन होते तुमचं बघा, तुमचा जर एक चांगला अभ्यास असेल तर इथे हा एक शब्द बघा की राजकोषीय, आणि राजकोषीय म्हटलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इथे आरबीआयचा रोल असत नाही, कारण राजकोषीय स्थिरता राखणे हे मध्यवर्ती बँकेचं काम नाही तर भारत सरकारच्या राजकोषीय धोरणाचं हे महत्त्वाचं काम आहे की राजकोषीय स्थिरता राखणे म्हणजे जमा आणि खर्च याच्यावरती कंट्रोल ठेवणे। सरकारचा जमा आणि खर्चाचे जे धोरण असतं त्याला राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं। आता जिथे तुम्हाला इथे कळतंय की ऑप्शन हा जो आहे तो एलिमिनेट होतोय, याचा अर्थ वरीलपैकी सर्व नाही, कारण या सर्व याच्यातून लोकांना असं वाटत असतं की वरीलपैकी सर्वच याचं प्रश्नाचं उत्तर असेल, पण एखाद प्रश्न आधी खूप क्लिअर वाचायचा, आपल्या अभ्यासावरती त्या प्रश्नाचं आधी लॉजिक लावून बघायचं। मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चलनाचे नियमन करणे 100% आहे। चलनाचे नियमन करणे हे आरबीआयचं महत्त्वाचं कार्य आहे। त्याचबरोबर किंमत स्थिर राखणे, उगाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केटमध्ये पैसा आणत नाही, कारण अतिरिक्त पैसा जर बाजारामध्ये आला तर या ठिकाणी तीव्र चलनवाढ म्हणजे इन्फ्लेशन होण्याची जास्त कंडिशन असते। अर्थव्यवस्था रोजगारक्षम बनवणे, एक ठराविक मर्यादित पैसा मार्केटमध्ये आल्यानंतर लोक व्यवसाय कर्ज घेतात, लोकांना रोजगार उपलब्ध होतो, आणि बँकांना संकट काळामध्ये काय करणे, मदत करणे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ ब क आणि ड, ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। सर्वांनी महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपल्यासाठी। आता राजकोषीय धोरणे ते शब्द दिलाय राजकोषीय, म्हणजेच याला फिस्कल पॉलिसी असे संबोधले जाते। फिस्कल पॉलिसी, सरकारच्या जमा आणि खर्चाच्या धोरणाला आपण राजकोषीय धोरण असे म्हणत असतो। अचूक उत्तर बघितले आपण अ ब क ड। आरबीआयच्या बाबतीमध्ये 1926 मध्ये हिल्टन यंग आयोग होता, क्लिअर करायचे तुम्हाला, कोणता आयोग होता, हिल्टन यंग आयोग होता। 1934 मध्ये आरबीआय ऍक्ट झाला आणि 1 एप्रिल 1935 मध्ये आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची काय झालेली होती, स्थापना झाली होती। भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली होती। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब क आणि ड। ह्या मध्यवर्ती बँकेच्या कार्याचा विचार केला तर हे प्रथम पहिली 4 कार्य येतात, 5वं कार्य याच्यामध्ये समाविष्ट होत नाही। सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन आयकर कायदा 1961 अंतर्गत तुम्हाला विचारलंय 10A कलम, आपण प्रश्न खूप डीप मध्ये घेतलेत। आयोगाचा जो काय पॅटर्न बदललाय त्या बेसवरती आपण सर्व प्रश्न इथे सेट केलेले आहेत। आता स्पेशल इकॉनॉमिक झोन आपल्या देशामध्ये हा 2000 मध्ये चीन या देशाच्या धर्तीवरती राबवण्यात आला होता। कोणत्या देशाच्या धर्तीवरती, तर चीन या देशाच्या धर्तीवरती। निर्यात उत्पादनावरील निगम कराच्या बाबतीमध्ये पहिल्या 5 वर्षासाठी तुम्हाला 100% आणि पुढील 5 वर्षासाठी 50% करमुक्ती मर्यादा, हे विधान अगदी बरोबर आहे। कारण सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत जर तुमचा उद्योग येत असेल, स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत जर तुमचा उद्योग येत असेल तर तुम्हाला आयकर असेल किंवा विविध प्रकारचे निगम, म्हणजे निगम कर म्हणजेच महामंडळ कर, या अंतर्गत तुम्हाला विविध प्रकारचे काही केले जात असतात, सेवा सुविधा, करामधून मुक्तता वगैरे ह्या बाबी दिल्या जात असतात। अर्थसंकल्प 2016-17 10AA नुसार लक्षात ठेवायचं आहे, मिळवायचे असल्यास स्पेशल इकॉनॉमिक झोन 31 मार्च 2020 आधी स्थापन करण्याची अट घातली आहे। हे विधान देखील काय आहे, बरोबर आहे। अर्थसंकल्प 2016-17 असाही प्रश्न येऊ शकतो। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत। स्पेशल इकॉनॉमिक झोन, आता स्पेशल इकॉनॉमिक झोनचे ऑब्जेक्टिव्ह जे असतात ना त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। स्पेशल इकॉनॉमिक झोन मग यामध्ये जे आहेत पायाभूत सेवा सुविधांचा विकास करणे, गुंतवणुकीला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला चांगल्या प्रकारे या ठिकाणी म्हणजे मिळवणे, FDI, यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे। स्पेशल इकॉनॉमिक झोनचे तुमचा उद्योग हा निर्यातीवरती भर देण्यात आलेला आहे। याच्यामुळे परकीय चलन, फॉरेन करन्सी, परकीय चलन साठ्यामध्ये वाढ होऊ शकते। आता स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत उद्योगांना चालना दिली तरी पण देशामध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण होणारच आहे। आणि 2005 मध्ये कायदा झाला स्पेशल इकॉनॉमिक झोन अंतर्गत, आणि या कायद्याची अंमलबजावणी केव्हा झालेली आहे, तर 2006 मध्ये आपल्या देशामध्ये या कायद्याची अंमलबजावणी झालेली होती।
हे इथपर्यंत आपण क्लिअर केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत. यानंतर लॅपर वक्ररेषेच्या बाबतीमध्ये कर्व, विविध प्रकारचे कर्व हे तुम्हाला माहित असले पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. टॅक्स टॉपिकच्या बाबतीमध्ये 265 कलमांतर्गत कराची आकारणी केली जाते. कमी दराने कर आकारल्यास कर वसुली कमी होते, जास्त दराने कर आकारल्यास कर वसुली देखील कमी होते. कमी दराने कर आकारला एखाद्यावरती 100% कर आकारणे काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि जास्त दराने आकारले तरी पण होणार आहे, कारण इथे होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर चुकवेगिरी. काय होणार आहे तर कर चुकवेगिरी. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. काय खरे आहे तर दोन्हीच्या दोन्ही विधाने बरोबर आहेत, खरे आहेत. यामध्ये कमी दराने आकारल्यानंतर कर वसुली कमी होत असते. जर तुमच्यावर कमी दराने टॅक्स आकारला, उदाहरणार्थ सांगतोय मी, 10 रुपयाने टॅक्स आकारला, किती रुपयाने, 10 रुपयाने, तर एवढेच जमा होतील. पण जर 100 रुपये वाढवले, ते 90 रुपयाने जर वाढवले, तर लोक काय करतील, या ठिकाणी कर चुकवतील. कारण इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर हा चुकवता येतो, म्हणजेच यामध्ये प्रत्यक्ष कर चुकवता येत असतात. प्रत्यक्ष कर जे असतात ते चुकवता येतात, पण अप्रत्यक्ष कर चुकवता येत नाही, कारण तो वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये काय असतो, समावेश असतो. त्याचा समावेश जो आहे तो वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये केला जातो. वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये त्याचा समावेश केला जात असतो. म्हणजेच कमी दराने कर आकारला कर वसुली कमी होते, अगदी बरोबर आहे. आणि जास्त दराने कर आकारला की कर वसुलीमध्ये देखील काय होते, घटच होते, वाढ होत नाही, घट होणार आहे, कारण कर चुकवेगिरी वाढणार आहे देशामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. अ आणि ब दोन्हीच्या दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत. कर टॉपिक खूप व्यवस्थित करा, अतिशय महत्त्वाचा आहे. डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स 265 कलमांतर्गत प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असे कराचे एकूण 2 प्रकार पडत असतात. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये आता रिसेंटली आलेला 122वी घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती विधेयक आणि 101 घटना दुरुस्ती अंतर्गत जीएसटी 246A, 269A आणि 279A या 3 कलमांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक कर महसुलीवरती परिणाम करतील. कर महसुलावर परिणाम करता असतात, म्हणजे जे काही टॅक्स जो कलेक्ट केला जातो गव्हर्नमेंट कडून, त्याच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे तेजी, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न असेल, बचत असेल, कराचे दर असतील आणि कराधार असेल, टॅक्स बेस असेल, त्याच्यामध्ये कर महसुलावरती काय परिणाम. आता इन्फ्लेशन ज्यावेळेला भाववाढ असते, याचा अर्थ लोकांकडे पैसा असतो, अशा वेळेला कर वसुली वाढते सरकारची. अशा वेळेला कर वसुली सरकारची वाढत असते. ज्या वेळेला मार्केटमध्ये इन्फ्लेशन असतं, भाववाढ, अशा वेळेला गव्हर्नमेंट काय करणार आहे तर लोकांकडे पैसा आहे, म्हणजे कराच्या दरामध्ये वाढ करणार आणि लोकांकडून जास्तीत जास्त काय करून घेणार, कलेक्ट करून घेणार, कर वसुली वाढणार आहे, सरकारचं उत्पन्न वाढेल. आणि राजकोषीय धोरणाच्या बाबतीमध्ये सरकार काय करणार आहे, खर्च जास्त करणार आहे. प्लॅन नॉन प्लॅन, योजना खर्च आणि योजनेत तर खर्च सरकारचा याच्यामध्ये वाढणार आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. सर्व विधाने बरोबर आहेत. जर तेजी असेल तर कर वसुलीवरती परिणाम होतो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, याचा अर्थ लोकांचा पर कॅपिटा इन्कम वाढला. पर कॅपिटा इन्कम देखील लोकांचा वाढलेला आहे. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय तर दरडोई उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीच्या मागील उत्पन्न, प्रत्येक व्यक्तीमागील उत्पन्न देखील याच्यामध्ये वाढ होते. प्रत्येक व्यक्तीच्या मागील उत्पन्नामध्ये देखील वाढ होते. याचा अर्थ सरकारच्या कर वसुलीवर परिणाम होणार आहे. वाढ किंवा घट नाही सांगितलं इथं, परिणाम जो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा परिणाम हा निश्चित होतो. कशावरती तर कर वसुलीवरती. तेजीचा परिणाम देखील होतो याच्यामध्ये, कारण तेजीच्या परिस्थितीमध्ये लोकांकडे पैसा असतो. तो कसा परिणाम होतो, पॉझिटिव्ह परिणाम होतो. राष्ट्रीय उत्पन्नाचा देखील पॉझिटिव्ह परिणाम होतो. आयोगाने प्रश्न तसा नाही विचारला सकारात्मक परिणाम कसा होतो, तर दोन्ही अर्थाने तुम्हाला इथे हा प्रश्न घ्यायचा आहे. यामध्ये नंतर जे बचत दिलेली आहे, लोकांची बचत वाढायला सुरुवात झाली तर ते बाकीच्या बाबी दिसतील तुम्हाला. कराचा दर वाढवला किंवा कमी केला, कर वसुलीवर परिणाम होईल. आणि कराधार, टॅक्स बेस, ओके, म्हणजे पाया वगैरे त्याचा विस्तारित करणे वगैरे ह्या बाबी याच्यामध्ये इन्क्लूड केले गेलेले आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. टॅक्सच्या बाबतीमध्ये मागच्याच प्रश्नामध्ये मी सांगितलं की टॅक्सचे 2 टाईप पडतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स.
डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स असेल, कॉर्पोरेशन टॅक्स असेल यांचा समावेश होत असतो. तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये जीएसटी असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, अबकारी विविध प्रकारचे टॅक्सेस आहेत यांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. विविध प्रकारच्या समित्या टॅक्सच्या बाबतीमध्ये खूप क्लिअर करायच्या तुम्हा सर्वांना. खालील विधाने वाचायची आहेत आणि तुम्हाला बरोबर विधाने ओळखायची आहेत. बरोबर विधाने. कराघात आणि कर वसुली एकाच व्यक्तीवर होत असल्यामुळे प्रत्यक्ष कर अहस्तांतरणीय आहे असं इथं सांगितलेलं आहे. अहस्तांतरणीय आहे. हस्तांतरणीय असल्यामुळे अप्रत्यक्ष कराचा बोजा ग्राहकांवरती पडतो. हस्तांतरणीय. अहस्तांतरणीय म्हणजे हा कर जो आहे तो दुसऱ्यावरती ढकलता येत नाही, ट्रान्सफर करता म्हणजे दुसऱ्यावर ढकलता येत नाही. कर वसुली आणि कराचा आघात एकाच व्यक्तीवर पडतोय. कर वसुली आणि कराचा आघात जर एकाच व्यक्तीवरती पडत असेल, कर वसुली आणि कराचा आघात म्हणजे ज्या व्यक्तीवर कर आकारलाय त्याच्याकडून जर कराचा वसुली केली, जर कराचा घात आणि करभार ही एकच व्यक्ती आहे, या बाबतीमध्ये प्रत्यक्ष कर जर विचार केला तर अहस्तांतरणीय आहे, तो दुसऱ्यावरती ढकलला जात नाही. तो कर जो आहे तो दुसऱ्यावरती ढकलला जात नाही, कारण ज्याच्यावर आकारला जातोय, ज्याच्यावर कराचा आघात झालाय त्याच व्यक्तीला हा टॅक्स भरावा लागतो, त्याच व्यक्तीला टॅक्स पेड करावा लागत असतो. हस्तांतरणीय म्हणजे दुसऱ्यावरती अप्रत्यक्ष कर जो आहे प्रॉपर मध्ये ग्राहकांनी भरायचा नसतो, पण जेवढा टॅक्स पेड केलाय जे उद्योग व्यापार आहेत, ओके, ते काय करतात, टॅक्सची रक्कम ही ग्राहकाकडून वसूल करत असतात. म्हणजे एखादी वस्तू 10 रुपयाची असेल तर इन्क्लुझिव्ह ऑल टॅक्सेस असं सांगून, पण याच्यामध्ये 3-4 रुपये हे टॅक्सचे असतात, पण प्रॉपर किंमत त्या वस्तूची 7 ते 8 रुपये काय असेल ते. म्हणजे काय केलं जातं, त्या ग्राहकाकडून तो टॅक्स वसूल केला जात असतो. त्याला कोणता कर म्हणतात तर अप्रत्यक्ष कर असं म्हटलं जातं. मग या बाबतीमध्ये एक उदाहरण देता येईल तुम्हाला, जीएसटी, वस्तू व सेवा कर, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. वस्तू व सेवावरती वेगवेगळा टॅक्स न आकारता एकाच हेने टॅक्स आकारणे त्याला वस्तू व सेवा कर असे संबोधले जाते. पुढे लवकरात लवकर आपल्या सर्व बॅचेस जे आहेत ते सर्वांनी जॉईन करायचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला या सर्व बॅचेसचे फायदे होणार आहेत. राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, संयुक्त गट ब क असेल किंवा अदर जे एक्झाम आहेत, वन डे रिव्हिजन बॅचेस असतील, डिपार्टमेंटल पेयर्स आहे, आणि तुम्हाला इकडे फोन नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याच्यावरती. पूर्ण सपोर्ट तुम्हाला केलं जाईल. याच्यामध्ये लेक्चरच्या कसं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने सांगत जावा. पुढील प्रश्न, खालील विधाने वाचा. 1961 मध्ये कृषी क्षेत्राचा रोजगार निर्मितीतील वाटा 75% होता असं इथं सांगितलेलं आहे. 2011 मध्ये रोजगार निर्मितीचा वाटा जो आहे तो यामध्ये किती झालेला आहे, 48.9% एवढा झालेला आहे. आता अर्थव्यवस्थेमध्ये कृषी जीडीपी मोजताना कृषी क्षेत्राचा विचार केला जातो, उद्योग क्षेत्र विचारात घेतलं जातं आणि सेवा क्षेत्र. पण सर्वाधिक वाटा जो आहे आता अलीकडे तर सर्व्हिस सेक्टरचा आहे, कारण 1981 या सालापासून जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा जो याच्या आधी होता तो कृषी क्षेत्राचा होता, पण नंतर काय झालं तर सेवा क्षेत्राचा वाटा याच्यामध्ये हळूहळू काय झालेला आहे, वाढत गेलेला आहे. सेवा क्षेत्राच्या वाट्यामध्ये प्रचंड वाढ होत गेलेली आहे. आता यामध्ये 2011 कृषी क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीत वाटा, 2011 मध्ये कृषी क्षेत्राचा रोजगार निर्मितीमधला वाटा 48.9. आता हे विधान चुकीचं आहे, एवढा मोठा वाटा याच्यामध्ये नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 अविधान फक्त बरोबर आहे. याच्यामध्ये रोजगार निर्मिती मधला वाटा 75% त्यावेळेला होता. सॉरी 2 मिनिटं. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कमी झालेला आहे तो, बरोबर आहे. अ आणि ब आता एवढा कमी झालेला आहे याच्यामध्ये, आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लागवडीदार व शेतमजूर असे वर्गीकरण केल्यास 1951 पासून ते 2011 पर्यंत लागवडदार आणि शेतमजूर दोघांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. टक्केवारीचे प्रमाण विचारात घेतल्यास लागवडीदारांचे प्रमाण वाढले असून शेतमजुरांचे प्रमाण घटले. हे विधान सपशेल चुकीचे आहे, कारण शेतमजुरांचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं दिसेल. शेतमजुरांचे प्रमाण काय झालेले आहे, वाढलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे काय खरं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 पहिलं विधान बरोबर आहे. लागवडदार आणि शेतमजूर या दोहोंच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. 1951 पेक्षा 2011 पर्यंत काय झालेलं आहे, यामध्ये टक्केवारीच्या प्रमाणामध्ये विचार केला तर शेतमजुरांचे प्रमाण काय झाले, याच्यामध्ये घटलेले. शेतमजुरांचं जे प्रमाण आहे ते याच्यामध्ये घट झालेली आहे असं दिले, चुकीचं आहे. शेतमजुरांचं प्रमाण काय झालंय, वाढलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अविधान फक्त. नियोजन काळ म्हणजे आपल्या देशामध्ये नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये झालेली आहे.
15 मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली आहे. खालील बदल भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सकारात्मक राहिलेले आहेत. रोजगार निर्मितीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घटला. बरोबर आहे, हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल, कारण जो काय आहे रोजगार वाढलाय तो सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढलेला आहे. यानंतर भांडवल निर्मितीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घटलेला, हे विधान चुकीचं आहे. कृषी क्षेत्राचा वाटा भांडवल निर्मितीमध्ये वाढलेला आहे. काय झालेलं आहे? वाढलेला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. अ विधान फक्त बरोबर आहे, बाकी ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. यामध्ये ब विधानाचा विचार केला. आता अलीकडे रोजगार निर्मितीमध्ये वाटा घटलाय, पण सुरुवातीला वाटा हा अतिशय जास्त होता, तो नंतर कमी कमी होत गेलेला आहे, कारण लोक सेवा आणि उद्योग क्षेत्रामध्ये जास्त गुंतू लागले, तिथे जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या अलीकडे. आणि जीडीपी मध्ये देखील वाटा सर्व्हिस सेक्टरचा 50% प्लस, तर याचा 30% प्लस आणि याचा 20%च्या आतच तुम्हाला कृषी क्षेत्राचा वाटा दिसून येईल. पण शेतमजुरांची संख्या वाढली, बऱ्याच गोष्टी झाल्या, पण तेवढ्या प्रमाणामध्ये जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा वाढलेला दिसून येत नाही. मग याच्यामध्ये आयोगाचे प्रश्न देखील असतात की कशाप्रमाणे चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने तुम्हाला क्रम लावायचे असतात. सर्व्हिस सेक्टर, उद्योग क्षेत्र आणि कृषी क्षेत्र यांचा जीडीपी मध्ये असणारा हा वाटा आहे. बँकिंग सुधारणा, बँकिंग रिफॉर्म्स अतिशय महत्त्वाचा घटक बँकिंग सुधारणेच्या बाबतीमध्ये. वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे प्रश्न अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला हे लेक्चर या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. शेवटपर्यंत लेक्चर सर्वांनी बघायचं आहे. करताना खालील समित्या विविध विषयांसाठी स्थापित करण्यात आल्या. यामध्ये तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची आहे, अयोग्य विधाने याच्यामध्ये ओळखायचे आहेतच. ओके, आता मल्होत्रा समिती जी आहे विमा सुधारणा, अगदी बरोबर आहे. ही 1993 मध्ये समिती स्थापन केली होती विमा क्षेत्र हे खाजगी क्षेत्राला खुले करण्यासाठी. विमा क्षेत्र खाजगी क्षेत्राला खुले करण्यासाठी हे करण्यात आलं होतं. नरसेन समिती जी आहे ती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती, हे पण अगदी बरोबर आहे. नरसेन समिती. सुखमय चक्रवर्ती वित्तीय बाजार सुधारणा, हे पण अगदी बरोबर आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ओके, गोय पोरिया समिती, इथं पेन्शन सुधारणा दिली, हे विधान चुकीचं आहे. याचं नॉन बँकिंग फायनान्शियल संदर्भात ही काहीतरी समिती आहे. मल्होत्रा समिती विमा क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते. या बाबतीमध्ये तुम्हाला इरडा, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, हे देखील माहीत असलं पाहिजे. याचं मुख्यालय जे आहे ते हैदराबाद या शहरामध्ये आहे. कोणत्या शहरामध्ये आहे? हैदराबाद या शहरामध्ये आहे. नरसेन समिती ही 1997 मध्ये स्थापन झालेली होती. 1998 मध्ये या समितीने आपला अहवाल जो आहे तो मांडलेला होता. 1998 मध्ये या समितीने आपला अहवाल काय केला होता याच्यामध्ये मांडलेला होता, हे देखील तुम्हाला माहित असलं पाहिजे. या समितीने अहवाल मांडलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं, तर बँकिंग सेक्टर संदर्भात अहवाल ज्यावेळेला त्यांनी 1998 मध्ये मांडला त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की बँकाचं व्यवस्थापन हे अधिक मजबूत असावं, नॅरो बँकिंग या पद्धतीचा अवलंब करावा. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही बँकांचे मालक असू नये, अशा प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत त्या नरसेन समितीने सांगितलेल्या होत्या. आणि सुखमय चक्रवर्ती समिती वित्तीय बाजार सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. 1991 ची नरसेन समिती 1 याच्यावरती प्रश्न आपण इथे घेतोय. अतिसंभाव्य प्रश्न सिरीज भाग 3 चाललाय आपला. याच्या आधी आपले जे 2 भाग झाले ते सर्वांनी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. इथं पहिलं दिलंय बघा, बँकांची रचना त्रिस्तरीय असावी. आता ए विधान जे आहे ना, अ विधान हे चुकीचं आहे. बँकांची रचना ही 4 स्तरावरती करावी, त्रिस्तरीय नाही तर 4 स्तरावरती. म्हणजे यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक पातळी अशा 4 स्टेपवरती बँकांची स्थापना करावी असे नरसेन समिती 1 ने सांगितलेलं होतं. आणि नरसेन समिती 1 ही वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते. कोणती समिती ओळखली जाते? वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखली जाते. बँकांना शाखा विस्तारासाठी परवाना पद्धत जो होता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अंतर्गत तो काय केला? रद्द केला होता. खाजगी व परकीय बँकांना स्थापनेची परवानगी द्यावी आणि बँकांना अधिक स्वायत्तता द्यावी. योग्य विधाने ओळखायची होती. तर ब, क आणि ड. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ब, क, ड. पर्याय क्रमांक 2. यामध्ये अजून काय काय होतं तर SLR कमी करणे, CRR कमी करणे, CRR कमी करणे, बँकांचं राष्ट्रीयकरण हे थांबवण्यात यावं, राष्ट्रीयकरण थांबवण्यात यावं, हे देखील नरसेन समिती 1 ने सांगितलेलं होतं. नरसेन समिती 2 1997 मध्ये होती. या समितीने आपला अहवाल 1998 मध्ये मांडलेला होता आणि या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की बँकांचं मॅनेजमेंट मजबूत असावं, नॅरो बँकिंग पद्धतीचा अवलंब करावा आणि बँकांनी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इतर बँकांचं कोणाचेही मालक असू नये अथवा वित्तीय संस्थांचे मालक असू नये असं नरसेन समिती 2 मध्ये सांगितलेलं होतं.
नरसेन समिती 1 मध्ये ज्या काही बाबी सांगितल्यात ह्या देखील आता इथे आपण कव्हर केलेल्या आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब, क आणि ड. नरसेन समिती 2 भारतीय बँकांना भांडवल पर्याप्तता प्राप्त करण्यासाठीची शिफारस केली होती. 1998 मध्ये भारतीय बँकांसाठी भांडवल पर्याप्तता नामक म्हणून बेसल 2 निकष इथे लागू करण्यात आलेला होता. आता काय खरं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 बेसल 2 नाही तर बेसल 1 हा निकष इथे लागू केलेला होता. बेसल 1, 2, 3. नरसेन समिती 2 भारतीय बँकिंग भांडवल पर्याप्तता प्राप्त करण्याची शिफारस केली. अगदी बरोबर आहे. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. नरसेन समिती 2 ने 1998 मध्ये अहवाल देखील मगाशी प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की अहवाल या समित्यांनी मांडलेला होता. भांडवल पर्याप्तता मानक म्हणून बेसल 1 निकष लागू केला नाही तर बेसल 1 निकष याच्यामध्ये विचारात घेतला होता. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 1997 मध्ये नरसेन समिती 2 समितीने वित्तीय विकास संस्थांचे कालांतराने बँकांमध्ये रूपांतर करण्याची शिफारस केली आणि 1997 मध्ये HR खान बैठकीचे समितीने वैश्विक बँक स्थापन करण्याची शिफारस केली. या प्रश्नाचा विचार केला तर अचूक उत्तर आहे अ आणि ब. दोन्हीच्या दोन्ही विधाने काय आहेत इथे बरोबर आहेत. नरसेन समिती 1, 2 समित्या खूप क्लिअर आपण सलग 2-3 प्रश्नामध्ये कव्हर केल्यात कारण त्या तेवढ्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. नरसेन समिती 1 ने सांगितलेलं होतं की अग्रक्रम क्षेत्राला 40% याच्या ऐवजी 10% कर्ज पुरवठा करावा. हा प्रश्न MPSC ने विचारलेला आहे. ओके, हा जो प्रश्न आहे तो MPSC ने काय केला होता, हा प्रश्न विचारलेला होता. याच्यामध्ये नरसेन समिती 1 1991, नरसेन समिती 2 1997, पण अहवाल कधी सादर केलाय तर 1998 मध्ये अहवाल मांडलेला होता. आता यामध्ये खालील विधाने तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कृषी आणि कृषी संलग्न या बाबतीमध्ये जे क्षेत्र आहे त्याला आपण अग्रक्रम क्षेत्र असे म्हणतो. अग्रक्रम क्षेत्राचा कर्ज पुरवठा 40% हे उद्दिष्ट याच्यामध्ये ठरवून दिलेलं होतं. अगदी बरोबर आहे. नरसेन समितीने जी समिती होती 1991 ची त्यांनी सांगितलं हा कर्ज पुरवठा किती टक्के करा, 40% वरून 10% करण्याची शिफारस याच्यामध्ये केली होती. नचिकेत मोर समितीने मर्यादा 50% करण्याची शिफारस केली. नचिकेत मोर समिती अतिशय महत्त्वाची आहे. नचिकेत मोर समिती कॅनडा या देशाच्या धर्तीवरती पेमेंट बँकेची स्थापना करावी असं देखील नचिकेत मोर समितीने सांगितलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अग्रक्रम क्षेत्राला किंवा RRB असेल यांनी देखील अग्रक्रम क्षेत्राला 40%च कर्ज पुरवठा करावा असं याच्यामध्ये सांगितलेलं होतं. पण 40% काही करण्याची गरज नाही, 10%च कर्ज पुरवठा करा असं नरसेन समिती 1 ने 1991च्या आपल्या अहवालामध्ये व्यवस्थितरित्या त्याची मांडणी केली होती. हा प्रश्न MPSC ने विचारला होता. नचिकेत मोर समिती 50% करण्याची शिफारस केली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्व विधाने काय इथे बरोबर आहेत. सर्वच्या सर्व विधाने इकडे बरोबर आहेत. अतिशय महत्त्वाचा प्रश्न की याचा टक्केवारी, कारण आकडेवारी अलीकडे जास्त विचारली जात आहेत आणि करंट बेसवरती आकडेवारी खूप जास्त असते MPSC ला. यामध्ये एका बाजूला समित्या दिलेल्या आहेत. यामध्ये एका बाजूला तुम्हाला या बाबतीत अध्यक्ष कोण होते, चलन धोरण आराखडा समिती. आता इकडून बघायची तुम्हाला, मी खालूनच सांगितले. चलन धोरण आराखडा समिती म्हणजे उर्जित पटेल समिती. याला आपण काय म्हणतो, मॉनिटरी पॉलिसी कमिटी MPC असं देखील त्याला संबोधलं जात असतं. भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती, भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती याचं उत्तर असेल PJ नाईक. आणि हे जे आहे लघुवित्त बाबतीमध्ये याचं उत्तर आहे नचिकेत मोर समिती आणि याचं आहे लक्षात ठेवायचं हे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक आन्सर आहे. पर्याय क्रमांक 1 अचा आहे 2 लघु व्यवसाय कमी उत्पन्न कुटुंबातील एकात्मिक वित्तीय सेवा समिती, त्याही नचिकेत मोर समिती. व्यवस्थित विचारात घ्या, कुठे तुम्हाला जास्त पुस्तकामध्ये दिसत नाही नचिकेत मोर समिती, पेमेंट बँक सोडलं तर. त्यामुळे क्लिअर व्यवस्थित माहित असलं पाहिजे. भारतीय बँक मंडळ प्रशासन आढावा समिती PJ नाईक समिती, बिमल जालान कुठेच नाही ते. आणि चलनविषयक धोरण आराखडा समिती उर्जित पटेल समिती. अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1. नचिकेत मोर समिती, बिमल जालान समिती, PJ नाईक समिती आणि उर्जित पटेल समिती. तुम्हाला याच्यामध्ये चुकीचं विधान ओळखायचं आहे. चुकीचं विधान देय बँकेबाबत आता सांगितलं. पेमेंट बँक कोणत्या देशाच्या धर्तीवरती, कॅनडा या देशाच्या धर्तीवरती पेमेंट बँकेची स्थापना करण्यात आली होती. वैश्विक बँक परवाना देण्याची शिफारस, मोठ्या बँकांना समान परवाना धोरण विकसित करणे आणि गैर बँकिंग वित्तीय बाबतीमध्ये. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहिली 1, 2, 3 विधाने अगदी बरोबर आहेत.
समित्या अतिशय महत्त्वाच्या आहेत म्हणून एकदम खूप साऱ्या समित्या मी इथे घेतलेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीमध्ये महालनोबिस प्रतिमान ऐवजी कोणते प्रतिमान स्वीकारलेले होते? लक्षात ठेवायचं ही योजना पंचवार्षिक योजना नियोजन मंडळ याची स्थापना 15 मार्च 1950 मध्ये 15 मार्च 1950 मध्ये नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली होती 15 मार्च 1950 मध्ये. आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे हे डिसिजन 2014लाच घेतला की त्याचं रूपांतर आता नीती आयोगामध्ये करायचं, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्म इंडिया. आणि याची स्थापना झाली 1 जानेवारी 2015 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्म इंडिया. आतापर्यंत आपल्या देशामध्ये ज्या काही योजना झाल्यात त्या 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. किती योजना झालेल्या आहेत? तर 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. ॲलन अशोक रुद्र, ब्रह्मानंद वकील असेल आणि हेराल्ड डोमर प्रतिमान असेल. आता चौथ्या योजनेमध्ये ब्रह्मानंद वकील तर नव्हतं याच्यामध्ये, हेराल्ड डोमर हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान आहे, हे पण नाही मिळालं. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲलन मान आणि अशोक रुद्र हे पहिल्या पंचवार्षिक हे चौथ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान आहे. या प्रतिमानावरती चौथी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली होती. 1969 ते 74 हे चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल आहे. याच्यामध्ये 1972ला LICची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ऑपरेशन फ्लड 1971 मध्ये आता अलीकडे प्रश्न याच्यावरती विचारला गेला होता. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाल माहित असला पाहिजे तुम्हाला. ॲलन मान अशोक रुद्र प्रतिमान कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये वापरण्यात आले? ॲलन मान आणि अशोक रुद्र प्रतिमान हे जे आहे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आखण्यात आलेलं होतं? आता यामध्ये चौथं तर आपल्याला माहितच आहे. 5व्या योजनेमध्ये देखील हे प्रतिमान आखण्यात आलेलं आहे आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील हे प्रतिमान जे आहे ते आखण्यात आलेलं होतं 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील. आता या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल अ, ब, क, कारण 7व्या योजनेमध्ये प्रतिमान हे नव्हतं. 7व्या योजनेमध्ये ॲलन मान अशोक रुद्र असेल तर ब्रह्मानंद आणि वकील होते 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता चौथ्या योजनेचा कार्यकाल आपल्याला कार्यकाल मी मगाशी सांगितले माहित असले पाहिजे 74. त्यानंतर इकडे 1974 ते 1978 कारण 1 वर्ष आधीच थांबलेली होती. 1975 ची आणीबाणी होती ते त्याच्यामुळे. आणि 6वी योजना 1980 ते 1985 कारण मध्येच 1978 ते 1980 जनता पार्टी सरकारचं रोलिंग प्लॅन यालाच आपण काय म्हणतो सरकती योजना आखण्यात आली होती. आणि सरकती योजना ही लखडावाला यांनी तयार केलेली होती. कोणी तयार केली होती? तर लखडावाला यांनी तयार केलेली आहे. कोणी तयार केलेली आहे? लकडावाला यांनी ही तयार केलेली आहे. अतिशय महत्त्वाची योजना 4थी 5वी 6वी या योजनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या तिकडे माहीत असलं पाहिजे. 1975 मध्ये RRBची स्थापना रिजनल रुरल बँकेची, पण त्याचा कायदा झालाय 1976 मध्ये झालेला आहे. 80 ते 85 मध्ये इकडे नाबार्डची स्थापना करण्यात आली होती. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 12 जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. एक्झिम बँकेची स्थापना इथेच करण्यात आली होती. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँके 1982 अलेक्झांडर अँड टंडन समितीच्या शिफारसीनुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर आहे. बरेच घटक आपण स्टेप बाय स्टेप इथे कव्हर करतोय. लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे. प्रत्येकाने लेक्चरमध्ये खाली कमेंट करायचं आहे लेक्चर तुम्हाला कसं वाटत आहे त्याच्याबद्दल. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला या लेक्चरचे फायदे होणार आहेत. तेलाच्या संकटामुळे तेलाची घटती आयात आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी ऑपरेशन फ्लड असेल. या घटना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये घडलेल्या होत्या? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4थी पंचवार्षिक योजना. 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ज्या घटना आहेत महत्त्वपूर्ण या 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये घटना घडलेल्या आहेत. तेलाचं संकट हे केव्हा होतं? तर तेलाचं संकट हे 1973 असेल, 1979 असेल आणि 1991 असं एकूण 3 वेळा ही तेलाची संकटे होती. ओके, तेलाच्या किमती 1991 मध्ये 400% वाढल्या होत्या. फॉरेन करन्सी आपल्या देशामध्ये नव्हती. बरीच आर्थिक जे आहे विकनेस हा 1991च्या तुम्हाला बाबीमध्ये दिसून येणार आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघितले आपण 4थ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी काय घडले नाही? तर यामध्ये तेलाचे संकट होते का? तर होते. 1973 मध्ये युद्ध झालं का? झालं. 1971 मध्ये युद्ध देखील झालेलं आहे. MRDP कायदा झाला का? झाला. 1969 मध्ये सुनिमल दत्त समितीच्या शिफारसीनुसार मोनोपॉली
रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट झाला होता की त्याचं रूपांतर 2002 मध्ये कशामध्ये करण्यात आलं तर स्पर्धा कायद्यामध्ये करण्यात आलेलं होतं. त्यानंतर अग्रणी बँक योजनेची सुरुवात 1969 आली का तर करण्यात आलेली होती. रुपयाचं अवमूल्यन आणि पोखरण ड आणि फ. पर्याय क्रमांक 4. रुपयाचं डिव्हॅल्युएशन 1949, 1966 आणि 1991 असं एकूण 3 वेळा रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. 1949 मध्ये 30.5%, 66 मध्ये 36.5% आणि 1991 मध्ये 22.2% असं रुपयाचं डिव्हॅल्युएशन झाले. पोखरण 1974 योजना समाप्त झाल्यानंतर झालेला आहे. ओके, अग्रणी लीड बँक स्कीम ही जी आहे ही कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. जे आहे पोखरण म्हणजे आपण आता बघितलं याच्यामध्ये की ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अग्रणी बँक योजना ही जी आहे ती गाडगीळ आणि नरीमन समितीच्या शिफारशीनुसार होती. MRTP कायदा सुनिमल दत्त समिती. तेलाचे संकट 1973 मध्ये देखील होतं. 1971 ला बांगलादेश या कारणावरून आपलं कोणाबरोबर युद्ध झालं होतं तर पाकिस्तान या देशाबरोबर आपलं काय झालं होतं युद्ध झालं होतं. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने योजना अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बॅक टू बॅक आपण बरेच क्वेश्चन घेतले तर योजनेच्या बाबतीमध्ये पुढे 3 क्वेश्चन देखील आहेत. खालीलपैकी कोणता लोह पोलाद प्रकल्प 4थ्या योजना काळात सुरू झालाय तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बोकारो. बाकीचे भिलाई प्रकल्प असेल, दुर्गापूर असेल, रुरकेला असेल हे प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू झालेले होते. ओके, कोणाकोणाच्या मदतीने याच्यावर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बोकारो. 4थ्या योजने काळामध्ये कशाचं राष्ट्रीयकरण झाले. आता 4थ्या योजने काळामध्ये जीवन विमा असेल. आता 14 बँकांचं जे आहे हे 1969 मध्ये आहे. साधारण विमा असेल आणि जीवन विमा असेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब आणि क. कारण जीवन विमा LIC हे 1900 इकडचं आहे, 57-58 आहे. इकडे साधारण विमा म्हणजे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे 1972 आहे, याचं राष्ट्रीयकरण झालं. आणि 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झालं की ज्यांच्या ठेवी किती कोटीच्या वर होत्या तर 50 कोटीच्या वर होत्या. याच्यामध्ये सर्वाधिक ठेवी ज्या होत्या त्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सर्वात कमी ठेवी होत्या बँक ऑफ महाराष्ट्र. यांच्या सर्वात कमी ठेवी याच्यामध्ये दिसून येतील. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब आणि क. आणि या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. योजना काळाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या रुरकेला लोह पोलाद प्रकल्प चालू झाले होते. भाकरानांगर हे खत कारखाने चालू झाले होते आणि चित्तरंजन आणि पेरांबूर इथं दिलेलं आहे रेल्वे कारखाने. दुसऱ्या योजनेमध्ये अ आणि ब. पर्याय क्रमांक 1 या 2 बाबी झालेत. भिलाई दुर्गापूर रुरकेला प्रकल्प कोणाच्या मदतीने कोणत्या राज्यामध्ये चालू झालेत पाठ करून ठेवायचे तुम्हाला. भाकरानांगल रुरकेला असेल, चित्तरंजन पेरांबूर हे जे आहे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू झालेलं होतं. पहिल्या पंचवार्षिक योजनेत योजनांवरती प्रश्न असतात बघा. 11 आणि 12 योजना. 11व्या योजनेचा कार्यकाल जो आहे तो 2007 ते 12 आणि 2012 ते 2017 हा जो कार्यकाल आहे तो 12व्या पंचवार्षिक योजनेचा आहे. 11वी योजना आणि ही जी आहे ती 12वी पंचवार्षिक योजना आहे. कितीवी योजना आहे? 12वी पंचवार्षिक योजना आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात. 7, 12, 12, 17 अतिशय महत्त्वपूर्ण योजना. फास्टर, सस्टेनेबल अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही 12व्या पंचवार्षिक योजनेची थीम आहे. तर 11व्याची जलद आणि सर्वसमावेशक शाश्वत वृद्धी ही 11व्या योजनेची थीम आहे. पण मध्येच 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना याच्यामध्ये करण्यात आलेली होती. काय खरे आहे? अ आणि ब. ओके, इथपर्यंत आपण हे लेक्चर बघितलेलं आहे. सर्वांनी लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायचे. सर्वांनी कमेंट देखील करायला विसरू नका. आणि अतिशय महत्त्वाचे हे लेक्चर्स तुमच्यासाठी असणार आहेत. येणाऱ्या राज्यसेवेमध्ये अतिशय चांगले मार्क्स तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मिळून जातील. चला तर मग या ठिकाणी आपण आता थांबूयात. धन्यवाद.